मित्रांनो, सध्या सोशल मीडियाच्या काळामध्ये कोणी कुठल्या कलाकाराला कशा पद्धतीने ट्रोल करेल काही सांगता येत नसतं. पण एक काळ असा होता की ज्या वेळेला लोक काय म्हणतायत, चाहते काय सांगतायत याला खरं तर जास्त महत्व होतं. अशीच एक घटना घडली सुलोचना दीदी यांच्या बाबतीत. ज्या वेळेला भाऊबीज चित्रपटामध्ये त्यांनी लावण्यवतीची व्यक्तिरेखा साकारली आणि काही नृत्य सादर केली, त्यावेळेला त्यांच्या काही चाहत्यांनी त्यांना पत्र पाठवली की सुलोचना दीदी, आम्ही तुम्हाला आईच्या व्यक्तिरेखेत बघत असतो, त्याचप्रमाणे सोज्वळ सात्विक भूमिकांमध्ये बघत असतो. त्यामुळे तुम्ही कितीही चांगली भूमिका केलीत तर यापुढे असं नृत्य करणाऱ्या भूमिका तुम्ही करू नका. सुलोचना दीदींनी हे तत्व आयुष्यभर पाळलं आणि त्यांनी पुढे कायम चित्रपटातनं ही आईची भूमिका, सोज्वळ सात्विक स्त्रीचीच भूमिका केली. यावरनं आपल्याला कळतं की चाहत्यांच्या भावनांचा कशा पद्धतीनं सुलोचना दीदींनी विचार केला ते.